मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आता आपण गावाकडे आलेलो होतो आणि दिवाळी संपून आपल्याला पण 10-12 दिवस झालेले होते. म्हणलं आता चला आपण आता पुण्याला जाऊया आपण शिकायला. तर मित्रांनो, मी पुण्याला शिकायला आहे. तर आपण म्हणलं चला आपण जाऊया आता पुण्याला डबल वापस. मग डायरेक्ट एसटीत बसून आपण चाललो पुण्याला जाताना तर आपली इतकी असं वाटलं नव्हतं की आपल्याला पुण्याला जाताना इतकं संकट येईन म्हणून. मग काय आपण डायरेक्ट पहिलं तर आपण आधी जालन्याहून आपण संभाजीनगरला गेलो. बघू शकता तुम्ही संभाजीनगरहून रस्ता असा भारी आहे ना, बघू शकता तुम्ही. आपल्याकडे रस्ते खड्डे त्याच्याकरता इकडे एकच नंबर रस्ते राहते. मग का डायरेक्ट आपण संभाजीनगरच्या बस स्टँडवरती आलेलो होतो, म्हणजे बस स्टँडच्या मागच होतो. तर बघू शकतो तुम्ही इथं आंबेडकर बाबांचा पुतळा पण लावलेला होता, तर त्या ठिकाणावर आलतो आपण. मग का डायरेक्ट आपण आता बस स्टँडच्या थोडं जवळ आलो, म्हणजे बस स्टँडवरच आलेलो होतो लगेच. बघू शकता तुम्ही सर्व बस तुम्हाला दिसत असेल. मग आपण दुसरी बस धरून डायरेक्ट आपण चाललो बस स्टँडवरती. मग काय बस स्टँडवरून आपण डायरेक्ट आता चाललो पुण्याची बस धरून आपण डायरेक्ट बस स्टँडवरून आता पुण्याकडे निघालो. मग का गर्दी तर असलेली होती की ट्रॉफिक लाग जाय तीनदा. त्याकरता आपल्याला आता पुढं बघू शकतो मी आपल्यावर किती संकट येणार आहे. तर आपण जिथं जाईन तिथं आपल्या संकट आपल्या मागं असं हात धरून लागलेलंच राहतं. तर मित्रांनो, आपण आता सध्या आपली बस थांबलेली होती जेवणासाठी. मग जेवण केलं आपण. जेवण केल्यावर मग लगेच आपली एस टी पण धकली पुढं जायला पुण्याकडं. मग आपण निघालो डबल. बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपल्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. मित्रांनो, पाण्याचं वातावरण होतं, त्याकरता मौसम बघू शकतो तुम्ही किती सुंदर होता मौसम. पाण्याच्या वातावरणात फिरायला जायची मजा चाललं की पण बरं का मित्रांनो. कोण अशा वातावरणात फिरायला जायला कमेंट करून सांगा. मग काय मित्रांनो, आपण काही क्लिप घेऊ शकलो नाही, आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून. आपल्याला पुण्यात जायला मरणाची रात्र झाली, म्हणजे अर्धी रात्र झालेलीच होती आपल्याला पुण्यात जायला, कारण की बसवाला लई स्लो चालत होता बस. मग काय आपण डायरेक्ट कॅब घेऊन आपण आपल्या घरी आलो. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा.